आता हा प्रश्न आहे, घातपात आहे का? मला सुद्धा शंका आहे की कदाचित हे घातपात असू शकतं का, तर हे पुढच्या काही स्लाइड्समध्ये मी आपल्या सर्वांना सांगतो. आता याच्यामध्ये आम्ही जेव्हा हा रिसर्च करत होतो, चर्चा करत होतो, ते एक सिक्युरिटी एरियामध्ये काम केलेला व्यक्ती, माजी अधिकारी, तो माझ्याकडे आला. त्याने मला सांगितलं, तुला इस्रायल माहिती आहे का? मी म्हणलं माहिती आहे. तुला मग मोसाद माहिती का? म्हणलं माहिती आहे. मग त्याचं काय? ते म्हणले हे पुस्तक बघ. मी म्हणलं बर, मग या पुस्तकाचं काय? ते म्हणले त्या पेजवर तू जा आणि त्या पेजवर एक लाईन आहे, ती लाईन तू त्या ठिकाणी वाच. ती कुठली लाईन आहे? ती ही लाईन आहे. आता डेगन नावाचा जो माणूस आहे तो एक एजंट आहे. एजंट म्हणजे कोण? जो एखाद्या व्यक्तीला असॅसिनेट नाहीतर एखाद्या व्यक्तीला मारायचं असेल प्लॅनिंगली, तर हा तो डेगन नावाचा एजंट आहे. त्याचं सगळ्यात उत्कृष्ट पद्धत मारायची काय असते त्या डेगन नावाच्या पुस्तकात दिलेलं आहे की समटाइम्स इट्स मोस्ट इफेक्टिव्ह टू किल द ड्रायव्हर अँड दॅट्स दॅट. त्याचा अर्थ की एखाद्या व्यक्तीला आपल्याला जर मारायचं असेल तर सगळ्यात सोपा मार्ग कुठला असेल, तर त्या व्यक्तीचा जो चालक आहे त्याला जर आपण मारलं तर विषय संपला. आता गाडीत असेल तर ड्रायव्हर, मोटरसायकलला असेल तर रायडर, आणि विमानात असेल तर पायलट, असं म्हणायला काय हरकत आहे. पुढं आता घातपात, आता ही राज्यभरात चर्चा आहे. ह्याच्या खोलात जावं लागेल, ह्याच्या डिटेलमध्ये जाऊन माहिती घ्यावी लागेल, रिसर्च करावं लागेल. पण माझा काका गेलाय, आमचा दादा गेलाय, महाराष्ट्राचा एक फार मोठा नेता गेलेला आहे. तर ही घटना लाईटली घेऊन चालणार नाही. एखादी गोष्ट इकडे तिकडे झाली, आपण इकडे गेलो तिकडे गेलो, कुणी काय केलं, ह्याली काय होणार नाही. आम्हाला जोपर्यंत ह्याची उत्तरं मिळत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. आता ह्याच्यामध्ये आदल्या दिवशी 27 जानेवारीला रोजच्या वेळेपत्रानुसार दादा संध्याकाळी, म्हणजे जेव्हा कॅबिनेटच्या बैठका झाल्या, दादा म्हणाले होते अधिकाऱ्यांना की 4-5 तास मी माझी कामं करेल. काही अधिकारी मला, माझ्या पार्टीतले काही अधिकारी भेटणार आहे आणि काही नेते भेटणार आहेत आणि काही कर्मचारी भेटणार आहेत, त्यांच्याशी मी चर्चा करेल आणि मग मी मुंबईला जाईल, असा दादांचा त्याच्यामध्ये त्या ठिकाणी अंदाज होता. ताफा सुद्धा लागला होता. एक फार मोठे नेते दादांना भेटण्यासाठी येणार होते, ते वेळेत येणार होते, पण उशीर झाला. ते उशिरा आल्यामुळे आणि चर्चा उशीरपर्यंत सुरू राहिल्यामुळे दादांचा वेळ त्याच्यामध्ये गेला आणि 5-5:30ला जे दादा गाडीने जाणार होते ते गाडीने जाऊ शकले नाही. त्यांना पर्याय राहिला नाही, त्यांना विमान बुक करावं लागलं आणि म्हणून 7:13 म्हणजे संध्याकाळी दुसऱ्या दिवशीचं विमान हे आदल्या दिवशी म्हणजे 27 तारखेला तिथं बुक झालेलं आपण बघितलं. पूर्व विदर्भातील एक कुठले तरी नेते, हे मोबाईल चेक करा दादांचे, नाही तर लँडलाईनवर कोणाचा फोन होता काय होता मला माहित नाही, पण मला जे कळालेलं आहे सही करावीच लागते. फार महत्वाची फाईल आहे. आणि मग ती फाईल कुठे हे जेव्हा बघितलं गेलं, ती फाईल घरी नव्हती, ती फाईल मंत्रालयाच्या कार्यालयामध्ये होती दादांच्या. दादा कुठलीच फाईल मोकळी ठेवत नाहीत, पण अचानक ती फाईल तिथं होती. मग ती दादांनी बोलवली. बोलवण्यात येण्यात मुंबईचं संध्याकाळचं ट्रॅफिक तुम्हाला माहिती आहे. ती फाईल पोहोचूस तर वेळ गेला. वेळ गेल्यानंतर ती फाईल आली. पण एक मोठा नेता आपल्या पक्षाचं बोलत असेल तर सही तर करावीच लागेल. आणि मग दादांनी ती सही केली. ती फाईल यूज तर सही करूस तर त्याच्यामध्ये दुर्दैवाने त्या ठिकाणी वेळ गेला. आता ह्याच्यात खोलात जर जायचं असेल, कारण आमच्या पण ओळखी तिथं आहेत, आमच्या पण जीवाची माणसं आहेत. अजितदादांबरोबर जेव्हा केव्हा मी भेटलो आणि दादांचा जो काही शेवटचे 3-4 महिने होते त्यात मी, दादा आणि त्यांच्याबरोबरचे अधिकारी एकदम घट्टपणे एक फार महत्वाची चर्चा त्या ठिकाणी करायचो. आणि ती करत असताना मग काही अधिकाऱ्यांचे, कर्मचाऱ्यांचे त्याच्यावर आमच्यावर त्या ठिकाणी विश्वास असल्यामुळे तिथं चर्चा काय चालली होती हा विषय जेव्हा केला, तेव्हा तिथं चर्चा कुठले तरी राजकीय कन्सल्टंट कोणीतरी आहे, त्यांचा जो कॉन्ट्रॅक्ट आहे जो शेकडो कोटीचा आहे तो आपल्याला कॅन्सल करावा लागतोय. कारण त्यांच्याकडनं काहीच आपल्याला मिळत नाही, त्याचा काहीच फायदा होत नाही. कारण 7 दिवस आधी सुद्धा बारामती हॉस्टेलला दादांना जेव्हा मी भेटलो होतो तेव्हा सुद्धा दादांनी काही लोकांना सांगितलं होतं, शहाणपणा करू नका, राजकारण आम्हाला शिकू नका, राजकारण आम्ही कसं करायचं हे माहिती सर्वे फक्त तुम्ही करा, अशी काहीतरी चर्चा तेव्हा झाली होती. आणि अशा पद्धतीची चर्चा तिथं झाली आणि दादांना त्याच्यामध्ये उशीर झाला आणि मग दादांना प्लॅन बदलावा लागला.
आता हे सगळे बॅकग्राऊंड तुम्हाला फक्त सांगतोय. त्याचं कारण असं की प्लॅन का बदलावा लागला. आता मी येतो 28 तारखेला. आता काही लोक म्हणतात उपमुख्यमंत्री आहेत, दादा कडक होते, शिस्तीचे होते, दादानी सांगितलं असेल पायलटला ए बाबा उडलंच पाहिजे. पण दादाचं स्टेटमेंट तुम्ही बघा, ते स्वतःच्या मुखातून ते काय बोलतात. तुम्हाला ते तिकडनं जाणं गरजेचं होतं, कारण वैमानिकाचा दिवस आला की उशीर झाला तर मला निघून जावं लागलं, कारण ते अलीकडचे तास म्हणजे दादा कधी पण विमान उडवत असताना कॅप्टनला विचारायचं बाबांनो काय वाटतं, जायचं का नाही जायचं, उडायचं का नाही उडायचं, काय अडचण आहे, तुम्हाला जे वाटतं ते करा. एका ठिकाणी त्यांना यायचं होतं, मुंबईकडनं ते उडले पण होते. माझा अंदाज आहे 2-2.5 वर्षापूर्वीची गोष्ट असेल. हेलिकॉप्टरले होतं, लोणावळ्याला धुक्क वाढलं होतं. दादांना त्या कॅप्टनली सांगितलं थोडंसं दुःख जास्त आहे, रिस्क आहे, पण आपल्याकडे डबल इंजिन हेलिकॉप्टर आहे, अजिबात दादा काळजी करू नका. दादा म्हणले काय नाही, मुंबईला परत दे. दादा परत मुंबईला गेले आणि गाडीली पुण्याकडे त्या ठिकाणी आले. हे दादांची वस्तुस्थिती होती. दादांचं एक मत होतं, जो एक्सपर्ट आहे, जो त्यातला एक्सपर्ट आहे त्याचा ऐका, अभ्यास करा, रिस्क उगाचच त्याच्यामध्ये त्या ठिकाणी घ्यायची नाही, अशी दादाची भूमिका होती. हे होते आमचे दादा, जे वेळेवर एअरपोर्टला पोहोचले. पण नंतर जे घडलं त्याच्यामध्ये काही गोष्टी तुम्हाला पुढे मी सांगतो. पुढे घ्या.